नारळीकर. व्यक्तिविशेष जुलै 2025. जयंत नारळीकर, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान लेखक आणि महाराष्ट्र भूषण. 20 मे 2025 रोजी पुणे येथे निधन झाले. 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जन्म कुठे झाला तर 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे जन्म झाला. त्यांचे वडील रँगलर विष्णू वासुदेव नारळीकर प्रसिद्ध गणितज्ञ होते आणि त्यांच्या आई सुमती विष्णू नारळीकर संस्कृत पंडिता होत्या. त्यांचे वडील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. शालेय शिक्षण वाराणसी ते शालेय शिक्षण झाले. त्यानंतर बनारस विद्यापीठातून BSc पदवी प्राप्त झाली. टाटा शिष्यवृत्ती मिळून केम्ब्रिज विद्यापीठातून गणितात BA, MA आणि PhD पूर्ण केली. याच विद्यापीठात मॅथमॅटिकल ट्रायपोझलमध्ये रँगलर आणि टायसन पदक विजेता म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. केम्ब्रिजमध्ये असताना नारळीकर यांनी ब्रिटिश खगोलभौतिकशास्त्रज्ञ सर फ्रेड होयल यांच्याशी दीर्घ आणि यशस्वी सहकार्य सुरू केले. त्याच काळात त्यांना स्मिथ पुरस्कार, ॲडम्स पुरस्कारासह अनेक सन्मान मिळाले. खगोलशास्त्रज्ञ म्हणून कारकीर्द. टाटा इन्स्टिट्यूट 1972 मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये त्यांनी सामील झाले. त्यांनी 1989 पर्यंत त्यांनी थेरॉटिकल ॲस्ट्रोफिजिक्स गटाचे नेतृत्व केले. 1988 मध्ये UGC विद्यापीठ अनुदान आयोगाने UGCने त्यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या परिसरात इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स आयुका नावाच्या आयुका स्थापन करण्याचे काम सोपवले. त्यांचे संस्थापन संचालक म्हणून त्यांनी 2003 मध्ये निवृत्तीपर्यंत आयुकाचे नेतृत्व केले. 2003 पर्यंत. 1994 ते 1997 पर्यंत त्यांनी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाच्या विश्वविज्ञान आयोगाचे त्याची कॉस्मॉलॉजी कमिशन ऑफ इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. 1999 ते 2003 मध्ये त्यांनी उच्च वातावरणातून 41 किलोमीटरपर्यंत सूक्ष्मजीव गोळा करण्यासाठी अंतराळ संशोधन प्रयोगाचे नेतृत्व केले. लंडनच्या रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी असोसिएट आणि 3 इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीज आणि 3rd वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस याचे ते फेलो होते. संशोधन कार्य. बिग बँग सिद्धांताला पर्याय म्हणून त्यांनी होयल-नारळीकर कन्फॉर्मल गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत दॅट इज होयल-नारळीकर थेअरी ऑफ कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी हा सिद्धांत मांडला. विश्वाची सुरुवात एका एकल स्फोटक घटनेपासून झाली असे मानणाऱ्या बिग बँग सिद्धांताच्या विपरीत त्यांनी त्यांचा सिद्धांत असा युक्तिवाद करतो की विश्वाला सुरुवात आणि अंत नाही. त्याचा सिद्धांत विश्वाच्या विस्ताराला मान्यता देतो, परंतु एक समान घनता राखून नवीन पदार्थ सतत तयार केला जातो असे सांगतो. क्वाझी स्टेट कॉस्मॉलॉजी पुढे नारळीकरांनी हा सिद्धांत विकसित केला, ज्यामध्ये एका बिग बँगऐवजी नियतकालिक लघुनिर्मिती घटकांना समावेश होता. 1965 मध्ये कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड रेडिएशनच्या शोधामुळे स्थिर व स्थिती सिद्धांताला मोठा धक्का बसला. CMBचे गुणधर्म बिग बँगच्या भाकिताशी जोडले. जर भक्कम निरीक्षणात्मक पुरावे बिग बँग सिद्धांताला समर्थन देत असतील तरी होयल-नारळीकर सिद्धांतिक विश्वविज्ञानात एक महत्त्वपूर्ण आणि प्रभावशील योगदान देत आहे. लेखक म्हणून कारकीर्द. त्यांनी मराठी विज्ञान परिषद मुंबई येथे संस्थे आयोजित केलेल्या विज्ञान कथा स्पर्धेसाठी त्यांनी सर्वप्रथम लेखन केले. त्यांनी नाव बदलून नारायण विनायक जगताप या नावाने या स्पर्धेत भाग घेतला. असंख्य लोकप्रिय विज्ञान पुस्तके आणि लेख लिहिले. जटिल वैज्ञानिक कल्पना त्यांनी सोप्या शब्दात स्पष्ट केल्या. ते रेडिओ आणि टेलिव्हिजन वारंवार दिसले. 2021 मध्ये 94व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते संमेलनास उपस्थित राहू शकले नाही. ग्रंथसंपदा. अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफारीला, टाईम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस, अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, गणितातील गमती-जमती, नभात हसरे तारे, नव्या सहस्त्रकाचे नवे विज्ञान, फॅक्ट्स अँड स्पेक्युलेशन्स इन कॉस्मॉलॉजी, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञान गंगेची अवखळ वळणे,
विज्ञानाची गरुड जे विज्ञानाचे रचयिते, 7 वंडर्स ऑफ द कॉस्मॉस, सूर्याचा प्रकोप, आत्मचरित्र, 4 नगरातले माझे विश्वला 2014 सालच्या साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला त्यांचे आत्मचरित्र, आणि तसेच एकशाची देणगी या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला. त्यांना पद्मविभूषण 2004, पद्मभूषण 1965, महाराष्ट्र भूषण 2010, युनेस्कोचा कलिंगा पुरस्कार 1996, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, MP बिर्ला पुरस्कार, फ्रेंच प्रिन्स जुल्स जॅनेस पुरस्कार, केंद्रीय हिंदी संचलन आत्माराम पुरस्कार, इंदिरा गांधी पुरस्कार, असे अमेरिकेतील फाउंडेशनचा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार, फाय फाउंडेशनचा इचिलकरी यांचा राष्ट्रभूषण पुरस्कार, नायोदामा ट्रस्टचा DY नायोदामा स्मृती पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार. दाजी पणजीकर, ज्येष्ठ विचारवंत, संत वाङ्मय, रामायण महाभारताचे व्यासंगी दाजी पणजीकर जून 2025 ठाण्यातील राहत्या घरी अल्पशा आजारांनी निधन झाले. 92 वर्षाचे होते. त्यांचे मूळ नाव नरहरी पणशीकर होते. दाजी पणजी 8वीपर्यंतचे शिक्षण मुंबईतील रात्रशाळेत झाले. आजोबा वासुदेव शास्त्री पणशीकर यांच्याकडून मिळालेल्या हिंदू धर्मग्रंथ आणि परंपराचा ठेवा त्यांनी अधिक सखोलतेने पुढे नेला. देशविषयक 2,500हून अधिक व्याख्याने दिली. कथामृतम, कनकनीती, स्तोत्रगंगा भाग 2, अपरिचित रामायण 5 भाग, गान सरस्वती, किशोरी आमोणकर, आदिशक्तीचा धन्योद्धार यांच्यासह अनेक ग्रंथांच्या 30हून अधिक आवृत्ती प्रकाशित झाल्या. त्यांचे लेखन मराठा, महाराष्ट्र टाइम्स, सामना या दैनिकातून प्रकाशित होते. सामनामध्ये सलग 16 वर्षे त्यांनी विविध वैचारिक लेखमाला लिहिल्या होत्या. स्पष्ट भूमिका, परखड विश्लेषण आणि सखोल चिंतन ही त्यांची शैली होती. मोठे बंधू प्रसिद्ध रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्या नाट्यसंपदा नाट्यसंस्थेचे व्यवस्थापन करत असताना त्यांचा मराठी साहित्य आणि संगीत, नाट्य, चित्रपट क्षेत्राशी घनिष्ठ संबंध आला होता. M.R. श्रीनिवासन, देशाच्या नागरी अणुऊर्जा कार्यक्रमाचे शिल्पकार मानले जाणारे प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉक्टर M.R. श्रीनिवासन 20 मे 2025 रोजी तमिळनाडूतील उदगमंडलम येथे निधन झाले. 95 वर्षाचे होते. डॉक्टर M.R. श्रीनिवासन किंवा मालूर रामास्वामी श्रीनिवासन यांचा जन्म 5 जानेवारी 1930 रोजी कर्नाटकातील बंगलोर येथे झाला. विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये B.Tech, कॅनडातील मॉन्ट्रियल येथील मेकॅनिकल विद्यापीठातून मॅकगिल विद्यापीठातून 1952 पदव्युत्तर पदवी मिळवली. 54 गॅस टर्बाईनमध्ये PhD पूर्ण केली. ते भारतात परतले. 1955 अणुऊर्जा विभागात सामील झाले. भारत आणि आशियातील पहिली संशोधन अणुभट्टी अप्सरा विकसित करणाऱ्या डॉक्टर होमी भाभा यांच्या टीममधील ते एक प्रमुख सदस्य होते. 1959 महाराष्ट्रातील तारापूर येथे भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र बांधण्यासाठी प्रमुख प्रकल्प अभियंता म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांना 1967 मद्रास अणुऊर्जा केंद्रासाठी मुख्य प्रकल्प अभियंता म्हणून नियुक्त करण्यात आले. 1984 न्यूक्लिअर पॉवर बोर्डचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. 87 ॲटॉमिक एनर्जी कमिशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून ते पुढे झाले. 1987 न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCILचे संस्थापक अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकाळात देशातील 18 नागरी अणुऊर्जा प्रकल्पांवर काम सुरू झाले. इतर पदे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी IAEA एनर्जी एजन्सी यांचे वरिष्ठ सल्लागार होते. 1996 ते 98 नियोजन आयोगाचे सदस्य होते. 2002 ते 2004, 2006 ते 2008 त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळावर नियुक्ती झाली त्यांची. कर्नाटक सरकारने 2002 त्यांना उच्च शिक्षणामधील कार्यदलाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. पुरस्कार व सन्मान: पद्मविभूषण 2015, पद्मभूषण 1990, पद्मश्री 1984, कन्नड राज्योत्सव पुरस्कार 2017, केंद्रीय सिंचन आणि वीज मंडळाचा डायमंड जुबली पुरस्कार, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स इंडियाचा सर्वोत्कृष्ट डिझायनर पुरस्कार, विज्ञान आणि तंत्रज्ञान संजय गांधी पुरस्कार, विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी ओम प्रकाश बसीन पुरस्कार, इंडियन सायन्स काँग्रेसकडून होमी भाभा सुवर्ण पदक, इंडियन न्यूक्लिअर सोसायटीचा होमी भाभा जीवन गौरव पुरस्कार.